नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, अक्षय तृतीयाच्या दिवशी खास म्हणजे महिलांनी काही सेवा करायच्या आहेत, काही उपाय करायचे आहेत आपल्याही घरात. त्यामुळे जी काही घरातली निगेटिव्ह ऊर्जा आहे ती घराबाहेर जाईल, दरिद्रता घराबाहेर जाईल आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी घरात कसे प्रवेश करेल यासाठी काही आपल्याला सेवा उपाय करायचे आहेत. तर ते मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर बघा, अक्षय तृतीयाच्या दिवशी सकाळी लवकर उठून जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती म्हणजे पहाटे लवकर उठणं शक्य असेल तर लवकर उठण्याचा प्रयत्न करा. आणि त्यानंतर ना शुचिर्भूत झाल्यानंतर ना आपल्याला सर्वप्रथम सूर्याला अर्ध्य द्यायचं आहे. बघा, सूर्याला अर्ध्य देताना ओम घृणेश्वरी नमः, ओम घृणेश्वरी नमः किंवा सूर्य देवताय नमः असं म्हणत सुद्धा तुम्ही सूर्याला 3 वेळा अर्ध्य देऊ शकता. तर बघा, अर्ध्य देताना तुम्हाला ते पाणी कुंडीत किंवा एखाद्या बादलीत घ्यायचं आहे आणि नंतर ते दुसऱ्या तुळशीला सोडून कोणत्याही दुसऱ्या झाडाला टाकायचं आहे. बघा, तर हे सर्वप्रथम आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी करायचंच आहे. आपल्या पितरांच्या स्मरणार्थ किंवा असं म्हणतात की कोणत्याही सणाची सुरुवात किंवा रोज जर तुम्ही सूर्याला अर्ध्य देऊन आपल्या दिवसाची सुरुवात करत असाल ना, तर खरंच आपल्याही पत्रिकेतील जो काही दोष आहे ना, तर सूर्यदेवांचा म्हणा किंवा बाकीचे जे काही दोष असतील तर ते कमी होण्यासाठी मदत होतात. बघा, त्याच्यामुळे नक्की म्हणजे नक्कीच अक्षय तृतीयाच्या दिवशी सर्वप्रथम हे करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपलं घर, मुख्य दरवाजा हा स्वच्छ करायचा आहे. आपलं किचन म्हणजे किचन ओटा वगैरे स्वच्छ करून घ्यायचा आहे. आणि मेन म्हणजे बघा, स्वच्छ करून घ्यायचा आणि आपलं जे काही फरशी लादी आहे ती आपल्याला पुसून घ्यायची आहे. बघा, तर आपल्याला पाण्यामध्ये हळद, गोमूत्र आणि सेंधव मीठ किंवा जरी साधं घरचं मीठ असेल, खडं मीठ तरी तुम्ही घेतलं तरी चालतं, पण सेंधव मीठ हे खूप प्रभावशाली मानलं जातं. त्याच्यामुळे ते घ्यायचं आहे आणि थोडंसं लिंबू पिळायचं आहे त्या पाण्यात आणि ते पाण्याने आपल्याला आपली फरशी लादी पुसून घ्यायची आहे. बघा, जोपर्यंत तुमच्याही घरातली निगेटिव्ह ऊर्जा, दरिद्रता घराच्या बाहेर जात नाही, अलक्ष्मी घराच्या बाहेर जात नाही, तोपर्यंत कुठल्याही घरात माता लक्ष्मीचा वास होत नाही. बघा, त्याच्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल खरंच तुम्ही या दिवशी खरंच खूप साऱ्या सेवा करणार आहात, पण जर तुम्ही तुमचं घरच स्वच्छ करणार नसेल ना, माता लक्ष्मीला जेवढं घर स्वच्छ असतं ना तेवढंच माता लक्ष्मी घरात प्रवेश करत असते. बघा, जेवढं घर शांत, समाधानी आणि घर स्वच्छ असतं ना तेवढंच माता लक्ष्मीला ते घर प्रिय होतं. तर बघा, या दिवशी आपल्याला फरशी पुसून झाल्यानंतर ना आपल्याला आपल्या पितरांच्या स्मरणार्थ सुरुवातीला देवपूजेच्या आधी आपल्याला सेवा करायची आहे. बघा, तर बघा, दक्षिणेला तोंड करून आपल्याला दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि दक्षिणेला तोंड करून खाली बसायला आसन घ्यायचं आहे आणि त्यानंतर बसून आपल्याला पितृ स्तुती स्तोत्र म्हणायचं आहे. बघा, तर ते म्हणून झाल्यानंतर ना आपल्याला प्रार्थना करायची आहे आपल्या पूर्वजांना की तुमचाही आशीर्वाद आमच्यावरती राहू दे, जे काही अडचणी संकट चालू आहेत ते दूर होऊ देत आणि तुमचा आमच्यावरती कृपा आशीर्वाद राहू देत अशी प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर बघा, हातपाय तोंड धुवून आपल्याला त्या आसनावरती थोडं पाणी शिंपडायचं, जिथं बसलेलो आहे आपण तिथं थोडं पाणी शिंपडायचं आणि त्यानंतर आपल्याला आपल्या देवपूजेला सुरुवात करायची आहे. बघा, तर देवपूजा झाल्यानंतर ना देव चांगले स्वच्छ करून घ्यायचे आहे. देवपूजा झाल्यानंतर ना आपल्याला आपल्या म्हणजे उंबरठ्याची सुद्धा पूजा करायची आहे. उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचंच आहे. या दिवशी हळदीचं लेपन करत असताना आपल्याला लक्ष्मीची पावले आणि गोपद्म हे आपल्या प्रवेशद्वारावर काढायची आहेत. स्वस्तिक देखील आपल्याला तुम्ही हळदीचं लेपन केल्यानंतर बघा, हळद, गोमूत्र, चंदन पावडर जरी एकत्र करून तुम्ही हळदीचं लेपन करायचं, त्यानंतर तुम्हाला उंबरठ्यावरती आपल्या गोपद्म किंवा लक्ष्मीची पावले काढायची आहेत आणि मध्यभागी आपल्याला कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे. बघा, तर ते तुम्हाला माहिती आहे. बघा, ते शुभ चिन्ह आहे, मंगल्याचं प्रतीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या प्रवेशद्वारावरती म्हणजेच उंबरठ्यावरती आणि आपल्या मेन दरवाजावरती दरवाजा स्वच्छ करून त्यावरती सुद्धा आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. कुंकुवाने धूप दाखवायचा आहे. आणि त्यानंतर बघा, आपल्या किचन ओट्याची सुद्धा या दिवशी खरं तर पूजा करायची आहे. आपल्या म्हणजे किचन ओटा गॅसची पूजा करायची आहे. तर किचन ओटा गॅस स्वच्छ करून घ्यायचा आहे. त्यानंतर ना आपल्या म्हणजेच गॅसची पूजा करायची आहे. अन्नपूर्णा मातेचा वास
आपल्याही घरी अखंड राहावा, कशाची धनधान्याची घरात कमी पडू नये म्हणून आपल्याला या दिवशी ही देखील पूजा करायची आहे बघा. तर बघा, जिथं तुमचा गॅस शेगडी आहे त्या गॅस शेगडीच्या मागची जी भिंत आहे म्हणजे स्टाईल, त्यावरती आपल्याला कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे. त्याच्यानंतर ना आपल्याला जे किचन आहे म्हणजेच गॅस शेगडी, तर गॅस शेगडीवरती सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षत धूप दीप लावून घ्यायचे आहे आणि आपल्याला दीप ओवाळायचा आहे बघा. आणि आपल्याला अन्नपूर्णा मातेची प्रार्थना करायची आहे की जे काही घरात धनधान्य आहे त्यात वाढ होऊ देत, ते चिरकाल टिकू देत. बघा, अक्षय तृतीयाच्या दिवशी जे काही तुम्ही सेवा करताय, जे काही उपाय करताय, तर ते आपल्याला चिरकाल टिकावं, अक्षय टिकावं, त्याला क्षय ते संपू नये यासाठी खरंच आपण ही सेवा उपाय करत असतो. तर ते किचन ओट्याची सुद्धा आपल्याला या दिवशी सेवा करायची आहे बघा. त्यानंतर ना हे सर्व झाल्यानंतर ना आपली सेवा म्हणजेच देवपूजा वगैरे सर्व काही झाल्यानंतर ना आपल्याला या दिवशी सेवा काय करायची, तर बघा या दिवशी खरं तर आपल्याला माता लक्ष्मी, भगवान विष्णूंची, आपल्या पितरांची आणि मेन म्हणजे आपल्या कुलदेवतेची सुद्धा या दिवशी सेवा करण्याला खूप अनन्यसाधारण महत्व आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे सेवेमध्ये, बघा मी जे काही आतापर्यंत सेवा सांगितलेल्या आहेत तर ते तर तुम्हाला करायच्याच आहेत, पण या दिवशी तुम्हाला आपल्या श्रीयंत्रावरती किंवा महालक्ष्मीच्या टाकावरती म्हणजेच मूर्तीवरती किंवा कुलदेवतेच्या टाकावरती मूर्तीवरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे बघा. तर ते तुम्ही श्री सुक्त म्हणत किंवा जे काही बघा कुंकुम अर्चनाचा एक वेगळे नामावली असते ते म्हणत सुद्धा किंवा नवरलं मंत्र म्हणत सुद्धा तुम्ही या दिवशी हे करू शकता, कुंकुम अर्चन करू शकता. तर ते देखील तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडं कुबेर यंत्र असेल, कुबेर महाराजांची मूर्ती असेल, तर ते त्यांची सुद्धा आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे, धूप दीप दाखवायचा आहे, फुले अर्पण करायची आहेत. गोडाचा बघा या दिवशी तो गोडाचा नैवेद्य हा प्रत्येकाच्या घरात असतो, तर तो देखील त्यांना दाखवायचा आहे बघा. आणि बघा याच दिवशी खरं तर श्रीकृष्णांनी पांडवांना सांगितलं होतं की तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी तिळभर जरी दान केलं ना तरी ते अक्षय टिकणारा असतं, त्यात कधीच म्हणजे नाही का ते संपत नाही, त्यात वाढ होते, ते चिरकाला टिकतं असं म्हणतात. त्याच्यामुळे आपल्याला या दिवशी दानाला खरंच खूप महत्व आहे. एखाद्या गरजूला तुम्ही दान करू शकता. त्याच्यानंतर जे काही तुमच्या स्व इच्छेने तुम्ही काहीही दान करू शकता. अन्नदानाला सुद्धा या दिवशी खरंच खूप महत्व आहे. त्याच्यानंतर ना तुम्ही मंदिरात केंद्रात सुद्धा काही दान करू शकता. त्याच्यानंतर ना तुम्ही बघा एखाद्या गरजूला खरंच कपडे नाहीयेत किंवा चप्पल नाहीये, बघा एवढा कडक उन्हाळा आहे, पाण्याचं सुद्धा तुम्ही या दिवशी दान करू शकता. खरंच या दिवशी दानाला खूप सारं महत्व आहे. जेवढं सेवेला महत्व आहे ना तेवढंच दानाला सुद्धा महत्व आहे. त्याच्यामुळे ते सुद्धा तुम्हाला या दिवशी करायचं आहे. त्याच्यानंतर आपला महालक्ष्मी अष्टकमचं सुद्धा जास्तीत जास्त या दिवशी पठण करायचं आहे बघा. जे लवंगांचा उपाय करत आहेत तर ते महालक्ष्मी अष्टकम तर म्हणायचंच आहे त्यावेळेस, पण तुम्ही स्वतःची दुसरी देखील सेवा करू शकता. त्याच्यानंतर ना बघा नंतर ना आपल्याला या दिवशी खरं तर अक्षय तृतीयाच्या दिवशी प्रदोष काळात सत्यनारायण करण्याला सुद्धा खूप महत्व आहे. लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्ही प्रदोष काळात सत्यनारायण सुद्धा करू शकता बघा. तुम्ही या दिवशी जर सत्यनारायण करत असाल ना तर खरंच खूप म्हणजे खूप भाग्यशाली तो दिवस असेल, कारण या दिवशी जी काही सेवा होते ना तर ते खरंच खूप प्रभावशाली होते. तर ते देखील तुम्ही करू शकता. त्यानंतर व्यंकटेश स्तोत्राचं देखील या दिवशी जास्तीत जास्त पठण करायचं आहे. जरी तुम्ही एक वेळा केलं 3, 5, 7, 9, 11, 21 वेळा, जरी 21 वेळा करणं शक्य झालं तर अतिउत्तम, कारण 21 वेळा जर व्यंकटेश स्तोत्राचं जर पठण होत असेल तर एक मंडल होत असतं बघा. त्याच्यामुळे खूप सोपं आहे. व्यंकटेश वासुदेव प्रेरित मी विक्रम सपर्शन निवृत्त शशादी प्रतिरेवच. तर बघा हे सुद्धा तुम्ही या दिवशी व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकता. त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र हे सुद्धा या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त पठण करायचं आहे बघा. तुमच्याही घरात कमलगट्ट्याची माळ असेल, छोटी असू द्यात मोठी असू द्यात किंवा 108 मण्यांची असू द्यात, तरी सुद्धा तुम्हाला एक माळ विष्णू गायत्री मंत्र
आणि लक्ष्मी गायत्री मंत्र या मंत्राचा आपल्याला एक माळ किंवा 24 वेळा पठण करायचं आहे. जेवढं जास्त सेवा होईल लक्ष्मी मातेची आणि भगवान विष्णूची तेवढंच खूप चांगलं. त्यानंतर बघा आपल्याला आपल्या कुलदेवतेची सुद्धा या दिवशी खरं तर सेवा करण्याला खूप महत्व आहे. तर तुम्ही जरी तुम्हाला शक्य असेल तर दुर्गा सप्तशतीचा एक पाठ देखील करू शकता, किंवा जरी शक्य नसेल बघा एवढ्या सगळ्या सेवा असणार आहेत, अख्खा दिवस खरंच आपल्याला सेवेसाठी लागणार आहे. तर बघा ज्यांना शक्य नाहीये तर त्यांनी 11 वेळा सिद्धपुंजिका स्तोत्र सुद्धा म्हणू शकतात. त्यांनी सुद्धा आपल्याला दुर्गा सप्तशती एक पाठ केलेल्याचं पुण्य भेटतं बघा, त्याच्यामुळे ते सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता. त्यानंतर तुम्हाला 99 मंत्राची एक माळ करायचा आहे. ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे हा मंत्र सुद्धा तुम्हाला एक माळ करायचा आहे. आणि त्यानंतर मेन म्हणजे आपल्या पितरांची सेवा तर ते चुकवायची नाहीये. खरं तर पितरांना स्मरणार्थ दिवस म्हणजेच अक्षय तृतीया देखील आहे. या दिवशी आपण पितरांच्या नावे दान धर्म करत असतो, तर्पण विधी करत असतो, पूजा करत असतो बघा. तर हे सेवा मेन म्हणजे चुकवायच्या नाहीत. आणि या दिवशी खरं तर आपल्याला पितरांच्या नावाने जे काही दानधर्म आहे तर ते सुद्धा करायचं आहे. पितरांची सेवा करायची आहे बघा या दिवशी. तर ह्या सर्व सेवा नक्की म्हणजे नक्कीच करण्याचा प्रयत्न करा बघा. माता लक्ष्मी भगवान विष्णूंच्या सेवेबरोबर आपल्या पितरांचाही आशीर्वाद आपल्याला भेटेल बघा. असं म्हटलं जातं की आणि मेन म्हणजे या दिवशी आपल्या गुरूंची सेवा करायला विसरायचं नाही बघा. आपल्याला देव असं म्हटलं जातं की देव कोपले तरी चालतील पण गुरु कधीच कोपू नये, कारण प्रत्येक संकटातून प्रत्येक ह्याच्यातून जरी देव जरी कोपले तरी त्या ह्याच्यातून सुद्धा आपला गुरु आपल्याला राखतो, आपल्याला बाहेर काढतो. त्याच्यामुळे या दिवशी महाराजांची स्वामी महाराजांची सेवा नक्की म्हणजे नक्की करा. तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ करू शकता, किंवा तुम्ही जर नित्य सेवा तुमची चालू असेल तर ते तुमच्या सेवेमध्ये येणारच आहे. त्याच्यानंतर महाराजांचा 11 माळी जप तुम्ही करू शकता. तारक मंत्र या दिवशी करू शकता बघा. जे तुम्ही चालू आहे तुमच्या सेवा नित्य सेवेमध्ये तर ते तुम्ही करायच्याच आहेत, पण त्याबरोबर ह्या सेवा सुद्धा करायच्याच आहेत बघा. नक्की म्हणजे नक्की सेवा करण्याचा प्रयत्न करा. मेन म्हणजे महिला वर्ग खरंच प्रत्येक जणीला वाटत असतं की आपल्याही घरात सुख शांती लाभावी, घरात धनधान्याने घर भरावं, घरात म्हणजे आनंदाचं वातावरण राहावं, घरात समाधान राहावं, अष्टलक्ष्मीचा वास राहावा. यासाठी प्रत्येक महिला हे आपल्या घरासाठी काही ना काही करतच असते बघा, ते झटत असते. तर बघा नक्कीच या दिवशी ह्या सर्व सेवा करण्याचा प्रयत्न करा. आणि ज्यांना खरंच मासिक विटाळ काही पाळी वगैरे आले असेल तर त्यांनी ह्या सर्व सेवा युट्यूबला लावून सुद्धा देऊ शकता. तुम्ही ते श्रवण देखील करू शकता. जरी तुमच्याकडून काही सेवा करणं शक्य नाही झालं तरी सुद्धा तुम्ही या सेवा म्हणजेच स्तोत्र वगैरे तुम्ही युट्यूबला सुद्धा लावून श्रवण करू शकता बघा. तर आतापुरतं एवढंच. झालेली सेवा मी महाराजांच्या निरोजो करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.